नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। बीडमध्ये 20 वर्षीय यश देवेंद्र ढाका या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली। बीड जिल्हा पूर्णपणे हादरून गेलाय। पाहू नेमका काय आहे प्रकार। मी यादव, आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी। 25 सप्टेंबर 2025 ची रात्रीची 8:30ची वेळ होती। यश देवेंद्र ढाका राहणार पलभीमनगर पेठ बीड हा मित्रांसोबत माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये असताना सूरज आप्पासाहेब काटे याने त्याच्या साथीदाराने यशवर जबर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची जागीच हत्या केली। त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले। पुढे देवेंद्र सूरज ढाका मृत तरुणाच्या वडिलांनी सदरील घटनेतील आरोपीवर फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला। हा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती। गुन्हा नोंद झाला असला तरी सर्व आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते। सदरील घटनेतील आरोपीवर भारतीय न्याय संहितेमधील कलम 103, 3.5, 3.1, 3.2, 3.V अशी विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुढील तपास DYSP बाळकृष्ण पाटील हे करत आहे। बीड शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेला क्राईम रेशो नेमका कोणत्या कारणामुळे वाढत आहे, हा संशोधनाचा विषय बनलेला आहे। प्रशासनानेही अनेक सकारात्मक पावले उचललेली असताना देखील अशा प्रकारच्या मन सुन्न करणाऱ्या घटना बीडमध्ये वारंवार घडताना पाहायला मिळतात। यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने ही गुन्हेगारी संपवण्यासाठी नेमकी काय पावले उचलली जातात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे। यासाठी आपण आपल्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचा पुढारी आपल्या लोकप्रिय चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज कसं करायचं? जायचं टू व्हीलर तुझ्याकडे गाडी कोणती? मोठी कोणाकडे अन्न ड्रायव्हर त्याच्यावर कोण आहे का? ड्रायव्हरला मी सांगली सगळं जामच झालं। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।